भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न होणार नाही असं मंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलं। भाजपसोबत मैत्रीचा हात कायमच पुढे असं उदय सामंतांनी म्हटलं, तर ठाकरे आणि शिंदेंचा पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांसंदर्भात आता सामंतांनी अत्यंत महत्त्वाची आणि सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे। पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही, शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाहीत। पहिली महत्त्वाची गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं। आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे। मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढे जायचं आहे। काल रात्री पहिली जी आमची बैठक झाली सावंतवाडीमध्ये दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली, तिथे देखील आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेला आहे। पण असं नाही ऑप्शन जर बंद झाला तर आम्ही लढणार नाही अशातला भाग नाही। आम्ही चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे आमचे उमेदवार उभे असतील आणि तिथे धनुष्यबाणावर आम्ही लढू। तर उदय सामंत यांनी या संदर्भात हे महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। भाजपसोबत मैत्रीचा हात कायमच पुढे असल्याचं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। तर भाजपसोबत मैत्रीचा हात कायमच पुढे, ठाकरे आणि शिंदेंचा पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा ज्या सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात आता मंत्री उदय सामंतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न होणार नाहीत असं आता उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। भाजपसोबत आमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीचा हात कायमच पुढे राहील असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। ठाकरे आणि शिंदेंचा पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि या चर्चांसंदर्भात बोलताना आता उदय सामंतांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न होणार नाही असं आता उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। भाजपसोबत मैत्रीचा हात कायमच पुढे राहील असं आता उदय सामंतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांसंदर्भात आता मंत्री उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।